नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे दीपामावस्या. तर सुंदर अशी मंदिरामध्ये दिव्यांची पूजा करून घेतले. तर खूप छान असं दिव्यांचं दिसते आकर्षण. तर सगळ्यांनीच दिव्याची पूजा ही करून घेतली आणि पायाही पडले. तर झाले आज दीपामावस्येची पूजा ही करून सगळीकडेच लावून घेतलेत दिवे. ही बाहेर पण लावल्यात, दारामध्ये, हुमऱ्याच्या शेजारी, नंतर तुळशीला पण लावून घेतलाय आणि नंतर मी मारुतीला पण 5 दिवे कणकीचे लावून आले. तर छान अशी आजची दीपामावस्येची पूजा करून घेतली. आज आहे दीपामावस्या. तर दीपामावस्या दिवशी असे घरातले जेवढे दिवे हे आहेत ना तेवढे सगळे उजवायचे, स्वच्छ करायचे आणि असे लावून घ्यायचे. दिव्यांची पूजा केल्यानंतर घरामध्ये खूप छान, खूप मस्त वाटत होतं. एकदम असा लकलकाट दिसत होता आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं काय वाटत होतं. तर अमावस्या म्हटल्यानंतर मी बाहेर हुमऱ्याला हळदीचं लेपन केलं होतं. नंतर रांगोळीही काढली होती, कणकेचे दिवे दारात लावले होते, नंतर कापूर पण लावला होता, नंतर तुळशीला पण अगरबत्ती आरती लावून घेतली होती. खूप छान वाटत होतं घरामध्ये, एकदम प्रसन्न असं वाटत होतं दिवे लावल्यामुळं. नंतर मुलांचं पण औक्षणही करायचं होतं. तर लहान मुलांचं औक्षणही करतात दीपामावस्या दिवशी. तर नंतर परडीमध्ये पण पीठ, मीठ, तांदूळ असं भरलं होतं. नंतर परडीमधली पोत पण पेटवली होती. तर आता हेच चालू इथं देवापुढं ठेवलेली खडी साखर घ्यायची. तर देवापुढं ठेवलेली खडी साखर तोच खातो, त्याला आवडती खायला. पाया पडचं नीट उभा, हात जोडून देवाकडे बघ. जे काय नव्हता तो गेला होता क्लासला. तर तो आल्यानंतर ती पण पायाही पडतील. तर नंतर थोड्या वेळानं आली जय आणि तन्मय. ते थोडे दिवे पण विजले होते, तर त्यांना म्हटलं दिवे लावा. आणि मग नारळ पण फोडायचा होता. तर जयला नारळ पण फोडायला सांगितलं. अमावस्या आहे तर जयला नारळ पण फोडायला सांगितला. आणि नंतर त्यांना इथं सोसायटीतच मुंजी बाबाचं मंदिर आहे छोटंसं. तर अमावस्याला नारळ ही फोडलेला चांगला असतो. तर तिथं त्यांना पाठवलं होतं नारळ घेऊन. तर ते सगळे गेले होते, किरण, जय, तन्मय, जुई, यश, त्यांनाच पाठवलं होतं. मी मारुतीला कणकीचे दिवे घेऊन गेलते. इथं चालू आहे मुलांचं ऑक्शन करायचं. तर मी तन्मयला आणि जयला ऑक्शन केलं आणि किरणनी यशला आणि जुईला ऑक्शन केलं. मम्मा तिथलंच पडलंय का ह्याच्यात? दादा बसव. दद्दाजी जाऊ दद्दाजी. पहिले खोडलं, दीपामावस्या दिवशी मुलांचं ऑक्शन करायचं असतं. तर सगळ्यांचं ऑक्शन करून घेतलं. जय, तन्मय, जुई, यश. झाली दीपपूजा आणि मुलांचं पण ऑक्शन ही करून घेतलं. तर कसा वाटला आजचा छोटासा मिनी ब्लॉग सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
घरात बांधलेलं कवाळ पण खराब झालं होतं. अचानक त्याच्याकडे लक्ष गेलं तर थोडंसं असं त्याच्यातून पाणी निघायला लागलेलं, सडल्यासारखं दिसायला लागलं होतं. तर कवाळ पण बांधायचं होतं. तर सासूबाईंचं चाललं आहे आता इथं कवाळाची पूजा करायचं. त्याला हळदी कुंकू ही लावून बांधून घेतात. तर कवाळ बांधताना हळदी कुंकू, नंतर ओम पण काढले एका साईडला आणि कपड्यामध्ये 1 रुपयाचं नाणं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बांधून कवाळ बांधून घ्यायचं आहे. तर यश पण इथं जागा होता आणि रात्रीचे 11 वाजले होते. एवढ्या उशिरा बांधायचं चालू होतं इथं कवाळ. आमुष आहे म्हटलं, आमुषेच्या दिवशीच बांधतात कवाळ. तर पहिलं पण मी कसं खराब झालं ते पण दाखवते तुम्हाला. आणि कपड्यामध्ये चांगली गाठ बांधून घेतलं आहे आता. आणि हे असं झालं आहे, थोडंसं ओलं ओलं दिसतंय कापड. तर ते मी काढून घेतलं आणि नंतर मग हे बांधलं.